मित्रांनो, लक्झरचं हे जे मंदिर आहे, दुपारी उन्हात मी तुम्हाला दाखवलं आहे. आत्ताच सनसेट झाला आहे. संध्याकाळचे 7:45 वाजले रात्रीचे. आणि सिटी काउन्सिलच्या या लाईटमध्ये लक्झरचं हे मंदिर तुम्हाला पुन्हा मला दाखवायचं आहे. हे मंदिर जे आहे रॅमसेस II यांनी बांधलं आहे. रॅमसेस II हा नुबियन किंवा इजिप्तच्या इतिहासातील सगळ्यात पराक्रमी असा राजा, आणि त्या राजांनी हे मंदिर बांधायला सुरुवात केली. पुढे या मंदिराचं बरंचसं बांधकाम जे आहे हे तूतनखामन आणि सगळ्यात शेवटचं टोक जे आहे हे अलेक्झांडर द ग्रेट या राजाने बांधलं आहे. रोमन आलेत, त्यापूर्वी कित्येक पिढ्यांचे इजिप्शियन राजे या ठिकाणी आलेत आणि त्यांनी हे मंदिर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळेल. युनेस्कोच्या साईटमध्ये अतिशय महत्त्वाची साईट आपल्याला म्हणता येईल. हे मंदिर आहे लक्झर टेम्पल. जवळपास 1300 वर्षे बांधकाम चाललंय या मंदिराचं. इसवी सनाच्या पूर्वी 14व्या शतकात बांधकामाला सुरुवात झाली आणि रोमन्स जेव्हा आले तेव्हा इसवी सनाचं पूर्व 3रं शतक सुरू झालं होतं. 1200-1300 वर्षे बांधकाम सुरू झालेलं हे मंदिर जे आहे जगातील अतिशय महत्त्वाचं मंदिर आपल्याला म्हणता येईल. संध्याकाळच्या वेळी दिवे लागलेले आहेत आणि अजूनही काही पर्यटक आतमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. वरचं पायलॉन, कमळाची फुलं इथे पाहायला मिळतात अगदी स्पष्टपणे. आणि कमळाची फुललेली फुलं, 8 भागांचे हे पिलर्स, कमळाच्या 8 पाकड्या आणि वर सुद्धा तुम्हाला फुललेली फुलं तुम्हाला पाहायला मिळतील. प्रचंड भव्यता या मंदिराची आपल्याला म्हणता येईल. आणि हा रोड रात्रीच्या सोनेरी प्रकाशात हे मंदिर अतिशय सुंदर दिसतंय. प्रचंड मोठी भव्यता या खांबांची तुम्हाला पाहायला मिळेल. इसवी सनाचं पूर्वीचं 15वं शतक आणि आजपर्यंत डौलानं ही खांबं जी आहेत ही आजपर्यंत उभी आहेत. एखाद्या शहरात किंवा गावात मॉन्युमेंट्स असावीत तर किती असावीत. जवळपास संपूर्ण जगातील 15 ते 20% मॉन्युमेंट्स या एकाच गावात असलेली आपल्याला पाहायला मिळतील. इजिप्तचा राजा त्या काळातला रॅमसेस II, त्याची पत्नी नेफ्रेटरी, या दोघांनी या गावातील ही 2 मंदिरं, कर्नाक मंदिर आणि हा पुन्हा एक मंदिर लक्झर टेम्पल,
यात बांधण्यासाठी वाटा उचलला आहे.